हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी स्वागत करते आपल्या चॅनलमधल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। नक्कीच थंबनेल पाहून तुम्ही व्हिडिओ पाहायला आलेला आहे। तर बरेच दिवस झाले मी हा व्हिडिओ शेअर करणार होते, अगदी महिना झाले, पण काही ना काहीतरी होत ते राहून गेलं आणि माझ्याही लक्षात नाही आलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा। मी बरेच कंटेंट शोधत होते, असंच मी एक दिवशी व्हिडिओ पाहत होते, तर मग माझ्यासमोर एक व्हिडिओ आला। तर मग अरे बापरे म्हटलं, ही चूक तर आपल्याकडून पण झालेले, हे मी तुमच्यासोबत सांगणं विसरूनच गेलेले, जे की आज तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य होतात। तर मग पहिल्यांदा मी सांगते, आज आम्ही ग्रहण पाळायला आलेलो हिम्मतनगरला। मी अगोदर ब्लॉग टाकलेले आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। तर ग्रहण पाळायचं होतं, पण ते आपल्या देशात नव्हतं, पण तरीही जे जुने म्हणजे वयस्कर लोक आहेत, जे की आपल्या घरचे सासू सासरे म्हणाल, त्यांच्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या फॉलो कराव्या लागतात। तर त्यामुळे आपल्याकडे पाळायचं नव्हतं, ते फॉलो करायचं नव्हतं, तरीही आलेलो आम्ही। पण नाही, ते नंतर ब्राह्मण काकांना वगैरे कॉल झाले, मग ते कॅन्सल झालं, मग आम्ही थांबलेलो। आणि गुड न्यूज तर अशी आहे की एक गेल्या 10 तारखेला मी माहीचं, म्हणजे माझलाही डेट लक्षात नव्हती, पण मी तिचं फोटोशूट केलेलं, तिचा हाफ बर्थडे पण सेलिब्रेट केलेला, आणि त्याच हाफ बर्थडेला मला खूप छान अशी म्हणजे सरप्राईज भेटलं। सरप्राईज पण म्हणू शकतो आपण, किंवा मेहनतीचं फळ पण म्हणू शकतो, कारण ती जशी तिची गुड न्यूज आम्हाला समजलेली, जसं माझी प्रेग्नेन्सीची गुड न्यूज आम्हाला समजली, त्यावेळीपासून प्रत्येक गोष्ट खूप छान प्रकारे घडते, म्हणजे की कुठेतरी छान गोष्टी घडायला सुरुवात झालेली, जशी तिची गुड न्यूज समजली। आणि ज्यावेळी तिचा हाफ बर्थडे होता, त्यावेळी माझ्या कष्टालाही फळ भेटलं। आणि कष्टाला फळ भेटलं म्हणजे काय, तर माझा अगोदरचा जो चॅनल होता, ते तुम्हाला माहिती आहे, मी त्यासाठी खूप कष्ट घेतलं होतं, आणि तो किंवा 10 ते 12 हजार सबस्क्रायबर नंतर 1 वर्षानंतर मला ते मोनेटाईज एक 6 महिने लागले तो चॅनलला मला मोनेटाईज करायला, किंवा म्हणजे पेमेंट घ्यायला, पण ते तिथे सोडून द्यायचं। पण हा चॅनल मी एक 3 महिन्याच्या आतमध्ये आणि एक कमीत कमी व्हिडिओत छान ग्रो केला, आणि त्याचं पेमेंटसुद्धा मला चालू झालं, माझं चॅनल मोनेटाईज झाला, आणि ह्याला 1 महिना झालं मोनेटाईज झाला। पण ही गुड न्यूज मी आज तुम्हाला सांगते। तर ट्रेन आलेली आहे, त्याचा आवाज येतोय, मी तुम्हाला दाखवते सुद्धा। इकडचं नेचर खूप छान प्रकारे आहे, इकडे कबूतर भरपूर आहेत, त्याच्यामुळे पारवे, त्याच्यामुळे नेट लावलेलं इकडं। अजून काय आहे इकडं? नाही, होय का? तर ट्रेन आलेली आहे, त्याच्या आवाजामुळे माझा आवाज थोडा कमी वाटेल। आता ती गेलेली आहे, तर मग मला तो चॅनल खूप मोनेटाईज केला, कष्ट लागले, आणि माझं पेमेंट वगैरे किती येते हे ते मी तुम्हाला नंतर सेपरेट व्लॉगमध्ये सांगेन। पण आणि खरंच हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे, कारण हा चॅनल ज्यावेळेस मला उभा करायचा होता, त्यावेळी मी अक्षरशः खूप अशी हे झालेले की म्हणजे खचले होते मनातून। त्या चॅनलला मला एवढं कष्ट घ्यावं लागलं, मग आता मला शून्यापासून सुरुवात करायची, मग मला आत्ता किती कष्ट घ्यावं लागेल। पण थोडीफार ओळख झालेली प्लॅटफॉर्मवरती, थोडीफार म्हटण्यापेक्षा एक मायनसमध्ये तरी झाली होती, कारण हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे, तर तिथे एक मायनसमध्ये होईना पण थोडीफार ओळख झालेली, त्याच्यामुळे हे शक्य झालं, सगळ्या जवळच्या व्यक्तींमुळे का असेना। पण मला ह्या गोष्टींमध्ये मला हा चॅनल उभं करायला तर मला एका व्यक्तीची तर खूप मदत झालेली आहे, खूप म्हणजे की खूप मदत। जसं की त्यांचं नाव सुषमा शेंडगे आहे, त्या आमच्या जवळच्याच आहेत, पण त्या इथे नसतात, त्या मोहोळला त्यांचं सासर आहे, तर त्यांची खूप मदत झालेली आहे मला हा चॅनल उभं करताना। तर
मला आता ह्याचं कष्टाचं फळ भेटलेलं आहे आणि मी आता इथून पुढे माझं अर्निंग चालू करू शकते. आणि मला पेमेंट तुम्ही म्हणाल एका व्हिडिओला तुला खूप जणांचे क्वेश्चन असतात असे, एका व्हिडिओला किती पेमेंट येतं किंवा मग तू महिन्याला किती कमवते यूट्यूबमधून वगैरे. तर मग हे सेपरेट येईल ज्या दिवशी मला वाटेल हा आपण आता सांगणे गरजेचं आहे की आपण ते सांगणे इतपत आता कमवलेलं आहे. तर त्यावेळी मी नक्की सांगेन, कारण आत्ताच कुठे माझी सुरुवात झालेली आहे. 3 महिने झाले मी म्हणजे उभी राहिलेली आहे. तर मग मला थोडं स्ट्रॉंग बनावं लागेल, अजून मला चॅनल ग्रो करायचं आहे. तर इथे स्टॉप नाही घ्यायचं आणि एवढ्याच ह्याच्यावर नाही थांबायचं, खूप सारे चेंजेस घडवायचे आहेत. फक्त थोडं ती छोटी आहे तर त्याच्यामुळे मला परफेक्ट सगळ्या गोष्टी नाही जमत. कुठे जर मी बाहेर गेले, मार्केटला गेले, शॉपिंगला गेले तर मला ते परफेक्ट लॉक घ्यायला जमत नाहीत, कारण ती सोबत असते. मग तिला एखाद्यात पकडणार लॉक म्हणजे ते नाही मॅनेज होते. तर त्याच्यामुळे मला थोडासा टाईम हवा आहे तुमच्या सगळ्यांचा, कारण मला माहिती आहे मला खूप सारं चेंजेस करायचे आहेत, खूप ग्रो घ्यायचे, तर थोडं चेंज करावं लागेल सगळ्या गोष्टी. तर मग त्याच्यामुळे पण नक्कीच मी इथे सक्सेस कमवलेला आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं तुमच्यामुळे, तर तुमच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते मी की मला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि इथपर्यंत पोहोचवलं. हे खरंच खूप म्हणजे की खूप मोठी गोष्ट आहे. जे की आता बोलतील की आम्ही एवढं म्हणजे छोटे मोठे यूट्यूबर आहेत, आम्ही एवढं कमवतो, एवढे म्हणजे सबस्क्रायबर वगैरे आहेत. पण माझ्यासाठी हे खूप आहे की मी एवढ्या छोट्याशा ह्याच्यात म्हणजे कमवायला सुरुवात केली. मी 50 ते 60 व्हिडिओच्या दरम्यान माझा चॅनल मोनेटाईज केला आणि त्यानंतर मला 1000-1500 सबस्क्रायबरमध्येच मी चॅनलमधून पैसे सुरुवात केले घ्यायला. आणि पहिलं मला 10-12 हजार सबस्क्रायबर होते आणि मला वाटते 300-350 व्हिडिओ होते. तेव्हा कुठे मी जाऊन अर्निंग करायला सुरुवात केली. पण असे सुद्धा अजून चॅनल आहेत त्यांची खूप ते कष्ट घेत आहेत, पण त्यांना तिथे सक्सेस भेटत नाही. अक्षरशः काही जण थकलेले आहेत पण त्यांना अजूनही सक्सेस भेटत नाही. खूप वर्ष झाली ते प्लॅटफॉर्मवरती काम करत आहेत. पण मला तुमच्यामुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तर ही गुड न्यूज मी सांगायला उशीर केला, पण खरंच तुमच्या सर्वांचं मनापासून मी आभार मानते की आज मी हे तुमच्यामुळे शक्य झाले. असं वाईट कमेंट्ससुद्धा येतात, असं नाही की प्रत्येक वेळी प्रत्येकजण आपल्या विचाराचा असू शकतो किंवा दुसऱ्या पॉझिटिव्ह विचारांचा असू शकतो. निगेटिव्ह विचारांच्या भरपूर कमेंट येतात, पण काही मला ते वाईट नाही आहे की तुम्ही मला निगेटिव्ह कमेंट करता. ॲटलिस्ट तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि व्हिडिओ पाहून कमेंट तरी करताय. मग असो वाईट असो, कारण त्याच्यातून मलाही शिकायला भेटतं की मी तुमच्या कमेंटमधूनही भरपूर काही शिकते. असं नाही तुम्ही कमेंट केली म्हणजे. तिला मी झोपवलेलं आहे, ते झोपी गेले, मी इथून उठून गेली, ते रडायला लागले. तर मला जे पाहिजे होतं, जे पोहोचायचं होतं, मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ते आता उठलेले, मी तिच्याकडे पाहते. चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.